राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं अचूक अंदाज घेणारं आपल्या विचारांचं चॅनल म्हणजेच ओम साई न्यूज। गरबा दांडिया खेळण्यात हा मशगूल असतो आणि विशेष करून आपल्या महिला माता भगिनींसाठीचा उत्सव खूप महत्त्वाचा आहे। 9 दिवस 9 रंगाच्या वस्त्रधे परिधान करतात, देवी मातेचा जागर करतात। त्या जागराच्या माध्यमातून, दांडियाच्या माध्यमातून देवाची आराधना आपली मातृशक्ती नेहमी करत असते। आणि मग भाऊंच्याही डोक्यात एक कल्पना अशी आली की या मातृशक्तीसाठी जामनेरकरांना एक चांगला असा उपक्रम, चांगला कार्यक्रम आपण केला पाहिजे। तो म्हणजे दांडियाचं प्रशिक्षण आणि दांडिया गरबा जो कार्यक्रम जो आहे तो मागच्या वेळेस आनंदनगरमध्ये आपल्या काही कार्यकर्त्यांनी मागच्या वर्षी खूप चांगलं आयोजन केलं होतं, परंतु त्याची संख्या पाहता सगळ्यांना त्यात समावेश विवेचन करता आलं पाहिजे। खरं तर आपण पाहतो की आपल्या जिथे जिथे देव बसतात तिथे त्यांचा वेळ काढून आपल्या महिला माता भगिनी मिळावी हा हेतू आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या डोक्यात होतं। त्यांनी ती कन्सेप्ट आपल्याजवळ मांडली आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण आजची बैठक बोलवलेली आहे। आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नेमकं कार्यक्रम करायचा तर कसा करायचा। संपूर्ण जामनेर शहर शक्य असेल तर खेड्यातूनही माता भगिनी जर आल्या तर आपल्याला काही कोणाला आपण नाही म्हणत नाही। यांचा हिवरखेळा रोडला नवरात्रात आपल्याला चांगला दांडिया उत्सव हा करायचा आहे। तो भाऊशी बोलून 4, 5, 8, 9 दिवस किती दिवस करायचा तो आपण 1-2 दिवसात ते प्लॅन करू, परंतु सगळ्यांना तिथे येऊन दांडिया खेळता आला पाहिजे, अनेकांना तो बघता आला पाहिजे। जसं की आपण पाहिलं असेल की कुस्तीची भव्य दंगल आपण तिथे घडवली, महाराष्ट्रात नव्हे तर देशात कुठे होत नसेल अशी भव्य कुस्तीची दंगल आपण घडवली। हजारोच्या संख्येने नागरिक तिथे ती कुस्तीची दंगल पाहायला गिरीशच्या नेतृत्वात आली। तसं तिथे स्टेडियम उभं करून हा गरबाचा कार्यक्रमही अनेकांना पाहता आला पाहिजे, तो शांततेत झाला पाहिजे, उत्कृष्ट चांगला प्रतिसाद तिथे मिळाला पाहिजे। याचं सगळं नियोजन, याची सगळी काही जर कोडी बांधव आहेत ते मोठ्या कष्टाने नगरपालिकेच्या माध्यमातून आता हिवरखेळा रोडला असतील, ठिकठिकाणी असतील, ते त्यांचं विसर्जनाचं काम अत्यंत उत्कृष्टपणे करतात। म्हणजे त्यांची मेहनत जर का विचार केला तर सकाळी 8 वाजल्यापासून तर रात्रीच्या 3-3, 4-4 वाजेपर्यंत त्या दोरी ओढून त्यांचे हातही खराब झालेले असतात, परंतु हे आपलं कार्य आपल्या समाजाच्या हितासाठी हे आपले बांधव हे ते विसर्जनाचं काम करतायत आणि त्यामुळे सुरक्षित पद्धतीने देवदेवतांचा कुठे अपमान न होता हे विसर्जन होताना जामनेरकर पाहतायत। खरं तर त्या मंडळीचंही खूप मोठं कौतुक भाऊंच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपण केलं पाहिजे। त्यांचाही सत्कार आजच्या या कार्यक्रमात आपण करणार आहोत, त्यासाठीचंही त्यांनाही आपण या ठिकाणी बोलवलं आहे। हा सत्कार हा त्यांच्या कामाचा आहे, त्यांची समाजाप्रती असलेली जी निष्ठा आहे त्या निष्ठेचा खऱ्या अर्थानं आपण त्यांचा सत्कार साधनाताई महाजन यांच्या हस्ते करणार आहोत। खरं तर त्यांनी जो योगदान देत आहेत ते योगदान हे शब्दातही त्याचं ऋण आपण व्यक्त करणार नाही। त्यांनी अशीच परंपरा यापुढेही चालू ठेवावी जेणेकरून ह्या जामनेरकरांचा उत्सव हा खूप मोठ्या आनंदाने पार पडेल अशी मी त्यांना आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करतो। 17 तारखेपासून तर 2 ऑक्टोबरपर्यंत भारतीय जनता पार्टीचा सेवा पंधरवडा सप्ताह आपण सुरू करतोय। यापूर्वी आपली मीटिंग यापूर्वी झालेली आहे आणि त्या माध्यमातून अनेक कार्यक्रम आपल्याला करायचे आहेत। खरं तर नवरात्राचा उत्सव आहे, दांडियाचा उत्सव आहे, परंतु काही कार्यक्रम हे करणी क्रमप्राप्त आहेत। 17 तारखेला आपल्याला एक रक्तदान शिबिर करायचंच आहे। आपण जे रक्तदान शिबिर देवाभाऊंच्या वाढदिवसाला करू शकलो नाही ते रक्तदान शिबिर आपल्याला येणाऱ्या 17 तारखेला मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जामनेरमध्ये करायचं आहे। त्याचे नियोजन आपण या निमित्ताने करावं आणि त्याचे नावं काढून जास्तीत जास्त रक्त संकलन कसं होईल याचाही विचार आपल्याला आत्ता केला पाहिजे असं मला वाटतं। 17 तारखेला रक्तदान शिबिर आपण जे पर्यावरणाच्या माध्यमातून पाहतोय की पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय, विकासाच्या माध्यमातूनही अनेक वृक्ष कापले जात आहेत, ठेकेदाराला जरी सूचना आहेत ते झाडं लावत आहेत, परंतु अनेक झाडांची कत्तल शेतकऱ्यांच्या माध्यमातून, आपल्या माध्यमातून कुठे ना कुठे होताना आपण पाहतोय आणि त्यामुळे पावसाचा लहरीपणा यालाही आपल्याला सामोरं जावत आहे। म्हणून संपूर्ण देशात एक पेड माँ के नाम या अभियान भारतीय जनता पार्टीने हाती घेतलं।
हा एकमेव असा राजकीय पक्ष आहे की तो त्याचा कार्यक्रम हा समाजाच्या उपयोगी कसा पडेल याचा विचार नेहमी करत असतो. आणि म्हणून एक पेड माके नाम याच्या माध्यमातून आपल्याला वृक्षारोपणाचे कार्यक्रम करायचे. तर ते वृक्षारोपणाचे कार्यक्रम कसे करायचे? नुसतं फोटो काढला, झाड लावून दिला आणि विषय संपला का? तर तसं नाही. मी एकच झाड लावेल, परंतु ते झाड पूर्ण जगवण्याची जबाबदारी देखील ही माझी असली पाहिजे. म्हणून माझी आपल्या सगळ्या बांधवांना विनंती आहे, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की प्रत्येक बूथवर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एक पेड माके नाम या अभियानाअंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम करायचे. त्याचे फोटो आपल्याला सरळ ॲपवर अपलोड करायचे. 25 तारखेला पंडित दीनदयालजी उपाध्याय ज्यांच्या त्यागातनं हा भारतीय जनता पार्टीचा पक्ष ज्या 2 खासदाराहून इतक्या मोठ्या प्रमाणात तो वाढला आहे, त्या पंडित दीनदयालजींची जयंती ही 25 तारखेला आहे. प्रत्येक बूथवर ती जयंती आपल्याला साजरी करायची आहे. प्रत्येक बूथवर प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पंडित दीनदयालजींचा झाला पाहिजे. त्यांच्या प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम त्या निमित्ताने आपल्याला 25 तारखेला करायचा आहे. स्वच्छता अभियान, स्वच्छ भारत अभियानाचा नारा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी दिला आणि म्हणून एक अभियान आपल्याला स्वच्छ तिथे आपल्याला तो कार्यक्रम करता येऊ शकतो, जेणेकरून पब्लिकमध्ये आपल्याला भारतीय जनता पार्टीचा मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त जे सेवा पंधरवडा आपण साजरा करतोय त्याच्या माध्यमातून एक स्वच्छता अभियान आपल्याला साजरा करायचा आहे. अशा पद्धतीने कार्यक्रम भरपूर आहेत, परंतु आपल्याला आता नवरात्रीचा उत्सव पण आपल्याला करायचा आहे. म्हणून किमान हे 4 कार्यक्रम आपल्याला करायचे आहे. 2 तारखेला गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची देखील जयंती असणार आहे आणि म्हणून 2 ऑक्टोबरला देखील पुन्हा एक कार्यक्रम हा करायचा आहे. त्याचा तारखा आपल्याला निश्चित करायच्या आहे. याच्या व्यतिरिक्त नगरपालिकेच्या माध्यमातून आणि BDOच्या माध्यमातून, पंचायत समितीच्या माध्यमातून काही शासकीय स्तरावर या सेवा पंधरवड्याचे कार्यक्रम होणार आहे. त्या ठिकाणी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपल्याला निरोप देऊ, तिथे आपण आपली उपस्थिती ठेवायची. कार्यक्रम जरी शासकीय असला तरी आपले पदाधिकारी तिथे उपस्थित राहिले पाहिजे.